जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रभाग 1 व 2 हे कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट करून कोरोची गावाला 2 गटात विभागणी केलेली आहे। कोरोचीमधील प्रभाग कबनूर जिल्हा परिषदला जोडल्याने येथील बहुतांश ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोरोचीमधील प्रभाग कबनूर जिल्हा परिषदला जोडल्याने याला विरोध करण्यासाठी गावातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली। यामध्ये प्रारूप आखाड्यास विरोध करण्यास ठरले व काही झाले तर गावचे विभाजन होऊ द्यायचं नाही। कोरोची ते प्रभागकडून जिल्हा परिषदला जोडल्याने न्यायालयात धाव घेणार असल्याचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी यावेळी सांगितले। सन 2022 सालामधील कोरोची मतदारसंघाचा जो प्रारूप आराखडा होता तोच विचारात घ्यावा असे शासनाचे परिपत्रक आहे। तसेच 21 जुलै अखेर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती सादर करण्याचे ठरले। याबाबत सुधारणा झाली नाही तर आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करू असे सरपंच डॉक्टर भोरे यांनी सांगितले। डॉक्टर भोरे म्हणाले, कोरोचीमधील 2 प्रभाग कबनूरमध्ये समाविष्ट केल्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचे विभाजन होणार आहे। भविष्यात कोरोचीमधील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेची संधी अथवा सदस्य होता येणार नाही। जर जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हटली तर कोरोचीस केवळ 2 वार्डच मिळणार आहेत। त्यामुळे या प्रभागातील उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून यायची शक्यता फारच कमी आहे। तसेच शासनाच्या म्हणण्यानुसार तालुका पंचायत गणाची फोड करता येत नाही, तरी देखील शासनाने त्याची फोड करून 2 प्रभागांचा कबनूरात समावेश केला आहे। हे 2 प्रभाग कबनूरमध्ये समाविष्ट केल्यामुळे या मतदारसंघातील मागासवर्गीय समाज कबनूर जिल्हा परिषदला समाविष्ट झालेला आहे। त्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाला लागणारी अनुसूचित जाती जमातीची मतदारांची संख्या कमी पडणार आहे। त्यामुळे शासनाने कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचे केलेले विभाजन रद्द करावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज। 2025 ते 30 या कालावधीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झाल्या आणि परवाच जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रारूप आराखडा निवडणूक विभागाने जाहीर केला। त्याच्यामध्ये मौजे कोरोचीचे 2 वार्ड हे कबनूरच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात। तर आमची जनभावना या ठिकाणी आज कोरोची तमाम नागरिकांनी या ठिकाणी त्या प्रारूप आराखड्याला विरोध करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं गावातील सगळ्या आमच्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींची आज या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की काही झाले तर गावाचं विभाजन होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये खरं तर जिल्हा परिषद 2022च्या मतदारसंघाची या ठिकाणी आराखडा आहे तो विचारात घ्यावा असं स्पष्ट या ठिकाणी या GR मध्ये म्हणलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा आमच्या मतदारसंघातले 2 वार्ड या ठिकाणी इथे कबनूरला समाविष्ट केले। त्यामुळं त्या मतदारसंघामुळे 2 वार्ड गेल्यामुळं आमच्या जे कोरोची जिल्हा परिषदेचा मतदारसंघ त्याच्यामध्ये विभाजन होणार। भविष्यामध्ये आम्हाला कुणालाही जिल्हा परिषदेची संधी किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य होता येणार नाही, कारण आज पंचायत समित्या सुद्धा जर लढवायच्या म्हणल्या तर 2 वार्ड आमच्या इकडे आहेत आणि 3 वार्ड कबनूरमध्ये, म्हणजे त्यांचं बलाबल असताना आमच्या गावातला उमेदवार कधी निवडून येणं शक्य पण नाही। तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावातला जिल्हा परिषद मतदारसंघ हा कोरोची आहे आणि शासन म्हणतंय की गटाची या ठिकाणी फोड करता येत नाही। असं असताना देखील या ठिकाणी शासनानं गटाची फोड केलेली आहे। त्याचबरोबर आमचा जो कोरोची जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे ह्याच्यात मागासवर्गीय मतदारसंघाची जर विचारात घेतली, मतदान जर विचारात घेतलं तर जेवढं जिल्हा परिषद मतदारसंघाला मागासवर्गीय मतदान पाहिजे आहे तेवढं या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण आमचा जो मतदारसंघ जो जिल्हा मागासवर्गीय मतदार आहे तो सगळा या ठिकाणी कबनूरमध्ये समावेश केला आहे। त्यामुळे कोरोचीला लागणारी मागासवर्गीय मतदारांची संख्या ही कमीच पडणार। तसेच भौगोलिकदृष्ट्या जरी कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ 2 वार्ड जर या ठिकाणी कुठलीही साधने या ठिकाणी उपलब्ध नाही आणि म्हणून असं असताना देखील शासनानं का आमचा या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघात आमचाच का डिवाईड करायचं ठरवलं हे आम्हाला कळलं झालं आणि त्याच्यामुळं अनेक मतदारसंघ आज गेल्या वर्षी कबनूर हा स्वतंत्र 2022ला मतदारसंघ जाहीर केला होता शासनाने आणि जुना मतदारसंघ जर बघितला 2022 तर त्यांचं त्या ठिकाणी साजनी, तिळवणी आणि कबनूर असं असताना तिळवणी जो लगत असल्यामुळे तिळवणी घेता आली असती, रुई लगत असल्यामुळे रुई घेता आली असती, चंदूर लगत असल्यामुळे चंदूर घेता आला असतं, पण कोरोचीच का घेतलंय म्हणून आमच्या नागरिकांच्यात आज या ठिकाणी उद्रेक झाला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्या संदर्भात आम्ही 21 तारखेपर्यंत आमच्या सगळ्या जनभावनाची त्याच्या हरकती आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्याकडे जाहीर दाखल करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये अपीलात जाणार।